कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असं म्हटल्यानं त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पडलाय। त्याच्या माफीचं चित्रीकरण करून मोबाईलवर प्रसारित करण्यात आलंय। तसेच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली तर माफी मागण्यास भाग पडणाऱ्या 8 ते 10 जणांविरोधात रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर या मराठी तरुणानं मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली। माझ्या जीवाला धोका आहे, माझं परिवार भयभीत झालं असून मी अविनाश जाधव यांची भेट घेतली असल्याचं तरुणानं म्हटलंय। मुंब्र्यात जर कोणी आरे केलं तर यापुढे आम्ही त्याला कारे करू। मराठी भाषा संदर्भात कोणी काही बोललं तर घरात घुसून मारू। कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पाहावं असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे। मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो, गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो। मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो। मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही। ते बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष। महाराष्ट्र राहतो ते कशाला? तो बोलतो मी बोललो मी मराठीतच बोलणार। मग असा वाद झाला, घरीच चाललेलो मी परत। त्यांनी परत मला बोलवला, त्यांनी बोलून मग बोलतो ये लड़का था, बोलता असा बोलायला लागले। बोलो मी मराठीतच बोलणार। तो बोलतो मेरे को मराठी आता नहीं, हिंदी में बोलता हिंदी में। असं आस्ते आस्ते 10-15 जण जमले। परत त्यांनी कोणाला तर बोलवलं, तर चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं एकाला। मग आस्ते आस्ते 50-60 जण जमायला लागले। बोलतो तू हिंदी में बोलता, हमको मराठी नहीं आता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो। त्यांना समजवलं मी असं आहे, ऐसा बोललो तुला असं का। त्यानंतर त्या बघा शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते। बोलतो दम येतो बोल किती काय ऐसे धमकी देत होते। तो मुंब्रा बंद करेगा क्या गाँव शिवा देत होते, पाटणं मारत होते, लई मारला मला, शिव पण देत होते ते वरना हाईवेवर। मी बोला गाली मत दो, बोला मैं प्यार से बोल रहा तो प्यार से बोलो गाली मत दो। बोला माफ़ी मांग बोलते मैं। ठीक है बोला माफ़ी गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ़ कर दो मुझे, ऐसे बोल देते। पण पोलीस स्टेशनमध्ये होतं 4 तास बसवलं मला। नंतर माझी आई आली, एक तासात आई आली। आई पण 3 तास बाहेर थांबलेली, आई पण रडत होती माझी। बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत। मुंब्र्यातली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता, तिथून तो फळं घ्यायला गेला। फळं घेताना त्याने 100 रुपये किलो फळं सांगितलं, तो मला 50ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, आपला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहत होतं। तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला। त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली, एक 100-150चा मॉब जमला। कॅमेरा त्याने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला। आणि मला कळत नाही महाराष्ट्रात त्यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात। जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल। कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विदारमध्ये घडलेली घटना, या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं। मुंब्र्यातल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याला पोलीस स्टेशनला नेलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली। का घोषणाबाजी करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार? आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी करतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच टेकलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या, नाहीतर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे, त्यांनी आता याच्यापुढे आरे करावं। आम्ही नाही कार्य केलं ना मुंब्र्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागू। शेवटी आम्ही पण माणसं होतो, ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते। मतदानाच्याच दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर
पण हरकत नाही, आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो, आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू. सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा, आम्ही त्यांना जागेवरच तोडू, हा आमचा शब्द आहे. मी पुन्हा सांगतो, याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा. पण याच्या पुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच, त्याच्यासोबत तुम्ही मराठी बना. एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे. याच्यावर चाप बसला पाहिजे आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत. हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एखाद्या चालक मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला. हो, राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो. अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू. ही अशा गोष्टी करतायत ना, याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे. हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार, जो समजणारा मराठी माणूस आहे ना, तोच याला जबाबदार आहे. ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल. राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली. कॅमेऱ्यात कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत. याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार. ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का? ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल.